आज युवा संघ जव्हार यांच्या आवाहनाला मान सन्मान देऊन आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात। सर्व आपले नेते मंडळी इथे उपस्थित राहिलात। सर्वांना मानाचा मुजरा। आज या मोर्चाच्या आपल्या प्रमुख मागण्या होत्या। आपल्याला सर्व मार्गदर्शकांनी जे सांगितलं, आपल्या नेत्यांनी सांगितलं की आपल्या आदिवासी आरक्षणामध्ये धनगर आणि बंजारा समाज जो आरक्षण मागत आहे त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे मोर्चे आपल्या आरक्षण मागणीसाठी आयोजित केले त्याला प्रति आव्हान किंवा प्रति मोर्चा म्हणून आपण या मोर्चाने उत्तर दिलेलं आहे। या आव्हानाला आपण सर्वजणांनी सन्मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। दुसरा विषय होता आपला की आदिवासी विकास विभाग निधी, जो आपला आदिवासी विकास विभाग आहे त्याचा निधी हा खर्च न होता दुसऱ्या विभागाला दिला जातो, तर तो कुठेतरी आपल्या विभागासाठी आपल्या माणसासाठी खर्च केला पाहिजे ही आपली मागणी आहे। ही मागणी करण्यासाठी आपण सर्वजणांना आपण आवाहन केलं होतं। तिसरा आपला मुद्दा होता आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक भरती। आज आम्ही पाहतोय, आपल्याला सर्वांना माहिती असेल की ज्या ज्या आश्रमशाळा आपल्या भागामध्ये आहेत त्या आश्रमशाळेमध्ये फक्त 4 ते 5 शिक्षक कार्यरत आहेत। आपली शाळा चालू होऊन 6 महिने झालेत, मुलांना काहीच शिकवलेलं नाही। गणित, इंग्लिश असे जे कठीण विषय आहेत त्यांचे शिक्षकच त्या शाळेमध्ये कार्यरत नाही, तर आपली मुलं शिकतील कशी? म्हणून हा कुठेतरी षडयंत्र आहे की आपली मुलं अडाणी राहिली पाहिजेत, मागे राहिली पाहिजेत। म्हणून या शासनाला जाग आणण्यासाठी, शासनाला आठवण करून देण्यासाठी हा आपल्या मोर्चाची एक दुसरी मागणी होती। तिसरी मागणी होती आपली बोगस आदिवासी ना आपल्या विभागामध्ये, आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या आरक्षणावर ज्यांनी भरती होऊन लागलेल्या आहेत अशी बरीचशी नावं आमच्याकडे आलेली आहेत। आम्ही शासनाला वेळोवेळी ती सांगत आलेलो आहोत, परंतु शासन त्याच्यावर कुठलीही कार्यवाही करत नाही। या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना, शासनाला, प्रशासनाला आवाहन करतो, मागणी करतो की हे जे बोगस आमच्या आरक्षणावर लागलेले आहेत, नोकरी करत आहेत, आमच्या मानगुडीवर बसलेले आहेत, त्यांना तात्काळ तुम्ही या सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे। चौथा विषय होता आपला 17 संवर्ग। आपल्याला माहित आहे की आपला जिल्हा हा पेसा जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे आणि ह्या पेसा जिल्ह्यामध्ये ज्या 17 संवर्गाच्या भरत्या आहेत त्या फक्त आपल्या आदिवासी माणसाला लागल्या पाहिजेत असा कायदा आहे, परंतु शासनाने आजपर्यंत ही परमनंट भरती केली नाही। आपल्याला फक्त हंगामी 11 महिन्याचा करार तत्वावर आपल्याला नियुक्ती दिली जाते। ही भरती कायमस्वरूपी लवकरात लवकर करण्यात यावी म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आपण शासनाकडे मागणी करणार आहोत। दुसरा विषय शासकीय आश्रमशाळेतील मध्यवर्ती स्वयंपाकगृह तात्काळ बंद करण्यात यावं। बांधवांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे आपल्या सर्वांची मुलं ही आश्रमशाळेमध्ये जातात, शिकायला जातात। तिथं आपण कधी फेरफटका मारला, मुलांना बघायला गेलं तर तुम्हाला बघायला भेटत असेल की शाळेच्या आवारात, शाळेच्या बाहेर आपल्या अन्नाचा ढीग साचलेला दिसतो। मुलं जेवण खात नाही का? आम्ही मुलांना जेव्हा विचारतो, मुलं सांगतात आमच्याला जेव्हा जेवण वाढलं जातं ताटात तेव्हा त्या जेवणाचा वास येतो, जेवण आंबलेलं असतं, आम्ही खाणार कसं? आपले मेनू आपल्याकडे आपण आंबील पितो, पेज पितो किंवा जे नाश्त्याचे आम्हाला पहिल्या उसळी भेटायच्या, आम्ही आवडीने खायचो, परंतु आता हे शासन किंवा हे प्रशासन आपल्या मुलांना नाश्त्याला देतं काय? गुजराती खाणं, गुजराती पदार्थ, खाकरा, ढोकळा, बिस्किट, चणे, तर ह्या गोष्टी आमच्या मुलांना आवडत नाही, हे आम्हाला नकोत म्हणून। आणि दुसरा विषय याच्यातच आहे की जेव्हा जेव्हा या आश्रमशाळेमध्ये तिथल्या तिथं स्वयंपाक केला जात होता, तिथं जेवण शिजवून आपल्या विद्यार्थ्यांना वाढलं जात होतं, तेव्हा ते मुलांना गरमागरम ताजं अन्न भेटत होतं, परंतु आता काय झालंय, या रात्री 2 वाजता जेवण शिजवतात आणि 12 वाजता आपल्या मुलांना जेवायला देतात। याच्यामुळे निकृष्ट अन्न या आपल्या मुलांना वाढवून त्याच्यातून आरोग्याच्या बऱ्याच समस्या उद्भवलेल्या आहेत। म्हणून युवा आदिवासी संघाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की हे स्वयंपाकगृह तात्काळ बंद करण्यात यावं। याच्यानंतर आम्ही इथं थांबणार नाही, याच्यानंतर पुढे निवडणुका लागणार आहेत, आम्हाला माहित आहे, आचारसंहिता लागेल, आम्हाला माहित आहे। निवडणुका झाल्याच्या नंतर जे जे लोकप्रतिनिधी या 4 तालुक्यातून निवडून येतील त्या सर्वांच्या मान्यतेने, सर्वांना युवा संघ किंवा हा समाज बांधव यांच्या सगळ्यांच्या साक्षीने जे प्रतिनिधी निवडून येतील त्यांना सर्वांना इथं उपोषणाला बसायचं आहे। मान्य आहे सर्वांना? ठीक आहे। जे जे उमेदवार या निवडणुकीला उभे राहतील, निवडून येतील, त्यांनी ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे। 8वा विषय वनपट्टेधारकांची नावे तात्काळ लावून त्यांना 7/12 देण्याबद्दल। बरेच आमच्या आदिवासी बांधव ऑफिसला, इथं प्रांत ऑफिसला चक्रा मारतात, तहसील ऑफिसला चक्रा मारतात, फॉरेस्ट ऑफिसला चक्रा मारतात, कलेक्टर ऑफिसला चक्रा मारतात, परंतु त्यांचा वनपट्टा गेली 10-15 वर्ष दिला जात नाही।
हे काय होतंय तर ह्या साधनाचा फक्त दुर्लक्षपणा आहे, म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. आम्हाला या मोर्चाच्या वतीने माध्यमातून शासनाला आवाहन करायचंय की ह्या ज्या वनपट्टे धारकांना आमचे बांधव आहेत ते वनपट्टे त्या संबंधित बांधवांना लवकरात लवकर देण्यात यावे अशी या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो. 10वा विषय आदिवासी समाजाकरिता अत्याधुनिक आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देऊ. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण पेपरमध्ये वाचतो, मोबाईलमध्ये पाहतो की आपला 200 खाटाचा दवाखाना मंजूर झालेला आहे. 2 सरकारं गेली परंतु अजून त्याचा नारळ फुटला नाही. मग शासन करतंय काय? इथली जी व्यवस्था आहे प्रशासनाची ती करतंय काय? तुम्हाला जागा भेटत नाही तर ती जागा का आम्ही द्यायची का? याच्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर ही 200 खाटांचं रुग्णालय जे आहे ते बांधून देण्यात यावं आणि आमच्या लोकांची सोय करण्यात यावी. आमच्या युवा संघाचे प्रतिनिधी हॉस्पिटलला जातात, तिथं 5-5, 10-10 दिवस पाण्याची व्यवस्था होत नाही. तिथं महिला भगिनींना आंघोळ करायची सोय नाही. ज्या प्रस्तुत झालेल्या महिला भगिनी आहेत त्यांना गरम पाण्याची सोय नाही. ते आम्हाला कधी देणार? आम्ही आदिवासी म्हणून जन्माला यायचं आणि जनावरांसारखं मरायचं हेच आम्ही आयुष्यभर करायचं का? मग आमच्यासाठी येणारा एवढा पैसा हा जातो कुठे असा प्रश्न आमच्या सर्व आदिवासी समाजाच्या पद्धतीने. म्हणून आम्हाला या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या वतीने शासनाला विनंती करायची की ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्यांना गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. अन्यथा याच्यानंतर मी सांगितलेलंच आहे की आमरण उपोषणाचा आम्ही सर्व या भागातले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सर्व सरपंच आमरण उपोषण इथं करू आणि आपल्याला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला भेटी करू. याच्यानंतर